नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। देशात हिंदू धर्मीयांचे होत असलेले धर्मांतर व धर्म परिवर्तन रोखण्यासाठी तसेच हिंदू जनजागृतीसाठी हिंदू धर्मसभेचे आयोजन। पंडित ओगले यांची पत्रकार परिषदेत माहिती। भारत देशात चाललेला धर्मांतर व धर्म परिवर्तन रोखण्यासाठी व बांगलादेशात हिंदू धर्मीयांवर होत असलेल्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी तसेच वक्फ बोर्डाला विरोध करण्यासाठी आणि भारत देशात राहून भारत देशाचे खायचे आणि बांगलादेश व पाकिस्तानचा अभिमान बाळगणाऱ्या देशद्रोही लोकांच्या विरोधात व हिंदू जनजागृती करण्यासाठी तसेच हिंदू धर्मातील 18 पगड जाती व 12 बलुतेदार या सर्वांना एकत्र आणण्यासाठी 2 फेब्रुवारी 2025 रोजी श्री मलप्रभा क्रीडांगण खानापूर या ठिकाणी भारतीय सेवा मंचच्या वतीने हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय सेवा मंचचे प्रमुख पंडित ओगले यांनी आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी खानापूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामधामात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली। पुढे बोलताना ते म्हणाले की हिंदू धर्मसभेला संबोधन करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई व आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत। तसेच आशीर्वचन करण्यासाठी आवरोळी मठाचे परमपूज्य स्वामी चन्नबसव देवरू स्वामी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तेव्हा सर्व हिंदू धर्मीयांनी आपापसातील जातीभेद सोडून सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने धर्मसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले। यावेळी सुहास गुळेकर, विश्वनाथ पाटील, विनायक चव्हाण, रजत सडेकर, सोमनाथ गावडे, मानसिंग चौगुले, ज्योतिबा चव्हाण, ज्योतिबा चौगुले, बबन लोंडेकर, कैलास साळवी, प्रणय गोरल व लोकेश कलबुर्गी तसेच आदी जण उपस्थित होते। पुढे माहिती देताना पंडित ओगले म्हणाले की नमस्कार। सर्वप्रथम सर्व खानापूर तालुक्याच्या पत्रकार मित्रांचं मी भारतीय सेवा मंचच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। 2 फेब्रुवारी मलप्रभा क्रीडांगण ठीक संध्याकाळी 4:30 वाजता भारतीय सेवा मंचच्या वतीनं आम्ही खानापूर मध्ये हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन केलेलं आहे। तर या हिंदू धर्म सभेसाठी आपले आवरोळी बिडकी मठचे स्वामी चन्नबसव देवरू सगळ्या खानापूर पूर्व भाग असो किंवा आमचा मराठी भाग असो त्या दोन्हीकडे प्रवचन कीर्तन करतात आणि त्यांना धर्माचा आणि हिंदुत्वाचा सुद्धा फार मोठा अभ्यास आहे। ते उपस्थित असणार आहेत। तसंच आपले हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई हे सुद्धा या धर्मसभेला उपस्थित असणार आहेत। त्यांचं सुद्धा मार्गदर्शन संपूर्ण खानापूर तालुक्याच्या व बेळगाव जिल्ह्याच्या सर्व माझ्या हिंदुत्ववादी युवकांना असणार आहे। तर ही धर्मसभा का आणि कशासाठी सगळ्यांना माहिती आहे। आम्ही तर हिंदू संघटनेचे कुठल्या जातीच्या विरोधात नाही का कुठल्या भाषेच्या विरोधात नाही आहे। खरं आमच्या होणाऱ्या बांगलादेशवरती हिंदूंवरती अत्याचार वक्फच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे की या राज्यभरामध्ये वक्फच्या नावान काय काय उलाढाल चाललेला आहे। या संपूर्ण देशभरामध्ये त्यांची संपत्ती किती क्रमांकावर 3ऱ्या नंबरावर त्यांची संपत्ती आली। जी लोक या भारतात राहून पाकिस्तानविषयी प्रेम करतात, जी लोक या भारतात राहून बांगलादेशवरती प्रेम करतात, ज्यांना वंदे मातरम भारत माता की जे मला लाज वाटते अशा या लोकांना ठेचायसाठी विरोध करण्यासाठी ही धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे। खानापूर तालुक्यामध्ये आणि या राज्यभरात देशभरामध्ये गोहत्या बंद किंवा धर्मांतरला आळा बसण्यासाठी ही धर्मसभेचं आयोजन करणार आहे। तरी मी विनंती करतो, ही जे धर्मसभा मी करालोय ही कुठली राजकीय सभा नाही आहे, कुठली पक्षाची सभा नाही आहे आणि ही सर्व हिंदू समाजासाठी सभा आहे। त्यामध्ये कुठलाही पक्ष असो, आता आमच्या 10-12 पक्ष आहेत तालुक्यामध्ये, त्याला हिंदू भगव्या झेंड्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारावरती ही धर्मसभेचं आयोजन होणार आहे। तर मी खानापूर मधले सर्व वारकरी संप्रदाय असतील, आपले स्वामी समर्थ केंद्र मधले स्वामी भक्त असतील, आई कलावंतीचे भक्त असतील, आपले जेवढे संप्रदाय जेवढे
आपल्या 18 पगड जाती जमातीला आणि 12 बगड शिवाजी महाराज कसं घेऊन गेलं, त्या प्रकारे सर्व दलित लोक असतील, आपले मराठा असतील, ब्राह्मण असतील, लिंगायत असतील, जैन असतील, सर्व लोकांसाठी ही धर्मसभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तर ठीक 4:30 वाजता आपल्या आंबेडकरांच्या मूर्तीला पुष्पहार होणार आहे. त्याच्यानंतर संत बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून तिकडं आम्ही अगदी वारकरी संप्रदायाचं भजन करत त्या ठिकाणी ग्राउंडवरती येणार आहे. आणि ग्राउंडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्तीचं पूजन व भारत मातेचं पूजन व अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. तर मी मनापासून विनंती करतो की खानापूर तालुक्यातील सर्व, त्यामध्ये व्यापारी वर्ग सुद्धा असतील, त्या सर्व लोकांनी या धर्मसभेला थाटामठामध्ये फार मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची कृपा करावी. जय श्रीराम. नमस्कार. भारत माता की जय. जय श्रीराम. ಬರುವ 2 ಫೆಬ್ರವರಿ ಸಂಡೇ ರವಿವಾರ ದಿವಸ ಖಾನಾಪುರ ಮಲಪ್ರಭಾ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಜಾಂಬೂಟ್ ಕ್ರಾಸ್ 4:30 ಗಂಟೆಗೆ ನಾವು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಜಾಗೃತಿ ಸಮ್ಮೇಳನದ ಆಯೋಜನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಧರ್ಮ ಸಭೆ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಔರಳಿ ಮಟ್ಟದ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಚನ್ನಬಸವ ದೇವರು ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಇಡೀ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಒಳಗ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ವೇದ ಪುರಾಣ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ತಾರು. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಪುನಾದಿಂದ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಸೇನಾ ಅವರದು ಸಂಸ್ಥಾಪಕ ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಪ್ರಖರ ಹಿಂದುತ್ವವಾದಿ ಮುಖಂಡರು ಧನಂಜಯ ದೇಸಾಯಿ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದು, ಅವರು ಕೂಡ ಇಡೀ ದೇಶ ಒಳಗೆ ಧರ್ಮದ ಕಾರ್ಯ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು. ನಾನೇ ಭಾರತೀಯ ಸೇವಾ ಮಂಚವಾಗಿ ಒಂದು ವಿನಂತಿನೇ ಮಾಡ್ತೇವೆ ಎಲ್ಲ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಜನರಿಗೆ, ಇದು ಯಾವ ರಾಜಕೀಯ ಸಭಾ ಅಲ್ಲ, ಇದು ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಸೀಮಿತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಭಾಷಾ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಬಾಜು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಒಂದು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ ನಾವು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಎಲ್ಲ ಸಂಪ್ರದಾಯ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕೇಂದ್ರಗಳು ಅದಾರ, ವಾರ್ಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯ ಅವರು ಅದಾರ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರಿ ಮಂಡಳ ವ್ಯಾಪಾರಿ ಯಾರು ಅದಾರ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಹಿಂದೂ, ಯಾಕಂದ್ರೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಇದೇ ಭೂಮಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಕರ್ನಾಟಕದ ವೀರ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ, ಅದೇ ರೀತಿ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ, ನನಗಡ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣದ ಭೂಮಿ ಇದೆ. ನಾವು ಎಲ್ಲಾ 18 ಜಾತಿ ಜಮಾತಿದಿಂದ ಈ ಧರ್ಮಸಭಾ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ 4:30 5 ಗಂಟೆ ಒಳಗ ನಾವು ನೀವು ಎಲ್ಲಾ ಹಿಂದೂ ಸಮಾಜರು ಬನ್ನಿ ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿ ನಾನು ನಮ್ಮ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇವೆ. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. हरे कृष्णा कृष्ण दोघांना पण चाललोय. तशो ओम नमः शिवाय. तशो हरे कृष्णा Cianci. कडावय. तशो